श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे पारायण करायला शक्य होत नसेल, तर ज्यांच्या घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा विवाह दोष असतील, तर त्यांनी मग गुरुचरित्रामधील 9वा अध्याय दररोज वाचन करायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत. आता घरामधील एखादी व्यक्ती जरी गुरुचरित्राची म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांची सेवा करत असेल, तर मग त्याचा लाभ घरातील सगळ्या व्यक्तींना मिळत असतो. म्हणून मग तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत जर पारायण नाही करायला शक्य झालं, तर श्री गुरुदेव दत्त हा एक मंत्र दररोज म्हणायचा आहे 11 माळी. श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे दररोज, म्हणजेच की 11 माळी जप करायचा आहे आपल्याला. आणि त्याचप्रमाणे तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. तर ह्या ज्या सेवा आहेत, तर ह्या सेवा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या सगळ्या दूर होतात. म्हणून मग आपल्यावरती आपल्या गुरूंची कृपा राहते. म्हणून ही सेवा आवर्जून करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.